एका अंड्याने संपूर्ण बिझनेस एम्पायर उभा राहू शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही। पण ही गोष्ट खरी केली पुण्यातल्या एका विजनरी उद्योजकाने। डॉक्टर बी.व्ही. राव यांनी 1971 साली पुण्याच्या बाहेर त्यांनी एक छोट्याशा पोल्ट्री फार्मसह व्यंकटेश्वर हॅचरीजची सुरुवात केली। त्या काळी भारतातील पोल्ट्री व्यवसाय म्हणजे पारंपरिक पद्धती, स्थानिक कोंबड्या आणि फारसा व्यावसायिक विचार नव्हता। पण डॉक्टर राव यांना माहिती होतं की जगाला जिथे बॉयलर कोंबड्या, वैज्ञानिक व्यवस्थापन आणि आधुनिक पशुखाद्य वापरत होतं तिथे भारत अजूनही मागे का। त्यांनी भारतात पहिल्यांदा बॉयलर कोंबड्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केलं। त्यांचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल आज भारताच्या पोल्ट्री उद्योगाचा कणा आहे। त्यामुळे हजारो शेतकरी स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात। पण ही कहाणी इथेच थांबत नाही। 1980च्या दशकात अंड्यांच्या किमतीच्या अस्थिरतेने भारतातील पोल्ट्री फार्म अडचणीत आले होते। त्यावेळी डॉक्टर राव यांनी एक चळवळ उभी केली, NECC, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी। माझं अंड, माझी किंमत, माझं आयुष्य या घोषणेखाली देशभरातील पोल्ट्री शेतकरी एकत्रित आले आणि अंड्यांच्या दरासाठी एक संघटित आवाज तयार झाला। अंड्यांचं मार्केटिंग केलं, दर स्थिर केले आणि संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे ब्रीद देशाच्या तोंडात बसवलं। डॉक्टर राव यांच्या निधनानंतर त्यांची कन्या अनुराधा देसाई यांनी संपूर्ण कंपनीची जबाबदारी घेतली आणि अजून वेगाने पुढे नेली। हीच आपली सिरीज आहे बिझनेस फ्रॉम महाराष्ट्र।